नमो बुद्धाय। द ग्रेट बुद्ध वंदना by Bhadanta Rahul Bodhi, Mahathero, Dr. Bhadanta Rahul Bodhi. नमो बुद्धाय, नमन अशोका, जय भीम साथियों, फ्रॉम फादर होम। बुद्ध वंदना। विश्वदीप भगवान बुद्ध का अखिल मानव समाज के उत्थान के लिए दिया गया ये अमर संदेश है। ज्ञान के जिस मार्ग पर चलकर मानव समाज जंगली संस्कृति से उठकर समग्र विकास के मार्ग पर आ पहुंचा है, जिस भगवान बुद्ध के मार्ग को विश्व के कई देशों ने, कई जाति संप्रदायों ने, कई रंग रूप के लोगों ने अपनाकर अपना समग्र विकास किया है, और आज करोड़ों करोड़ों लोग इस विश्व मंडल के चारों ओर से, दसों दिशाओं से बुद्ध मंत्र का पाठ और जप स्मरण करते रहते हैं। आपके शरीर के चारों ओर बहने वाली ये पवित्र हवाओं की लहरें तीनों प्रहर दिशा दिशाओं से सारे विश्व भर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि इस मंत्र की पवित्र पावन मंगल ध्वनि फैला रही है। आइए हम भी उस पवित्र पावन बुद्ध मंत्र के महान प्रवाह में विलीन होकर धम्म धातु के पावन कण कण में प्रवाहित होकर इस धरती की अपनी जीवन यात्रा सफल करें। पाली भाषा जो 5000 वर्ष पूर्व समस्त भारत की एकमेव लोक भाषा रही है, उसी जन कल्याणकारी मंगल पाली भाषा में करुणा सागर भगवान बुद्ध ने मानव कल्याण के जिन परित्राण मंत्र को, बुद्ध वंदना को पाली सूत्रों में करुणा मैत्री और हार्दिक आशीर्वाद के स्वरों में गाया है, उसे ही बौद्ध भिक्षु संघ ने युगों युगों से संभाल रखा है। आपके जीवन उत्थान के लिए उसे ही जन कल्याण भाव से कह रहे हैं। जग प्रसिद्ध पूज्य भदंत राहुल बोधि विपस्सनाचार्य, जो भिक्षु संघ के जगत विख्यात भिक्षु हैं, त्रिशरण और पंचशील को केवल अंधश्रद्धा से कहिए नहीं। आइए उसे प्रज्ञापूर्वक समझें। बुद्धं नमामि, बुद्धम नमामि, धम्मं धम्मं नमामि, नमामि, संघं संघं नमामि। नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उन अरहत भगवान तथागत सम्यक संबुद्ध को मेरा प्रणाम है। बुद्धं शरणं गच्छामि, मैं उच्चतम ज्ञान के रास्ते चलने की प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। धम्मं
शरणं गच्छामि। मैं दुख मुक्ति और परम सुख प्राप्ति के मार्ग पर चलने की प्रतिज्ञा करता हूँ। संघं शरणं गच्छामि। मैं भिक्षु संघ में विद्यमान नाना प्रकार के ज्ञान और गुणों के मार्ग पर चलने की प्रतिज्ञा करता हूँ। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। मैं दूसरी और तीसरी बार बोधि ज्ञान, दुख मुक्ति और संग गुणों के मार्ग पर चलने की प्रतिज्ञा करता हूँ। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। मैं किसी भी जीव सत्व की हिंसा या हत्या न करने की प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मैं दूसरों की किसी भी वस्तु की चोरी नहीं करूंगा, ऐसी प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। किसी काम तृष्णा से वशीभूत होकर मैं अनैतिक व्यभिचार नहीं करूंगा, ऐसी प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। जानबूझकर झूठ नहीं बोलूंगा, किसी की चुगली नहीं करूंगा, निंदा नहीं करूंगा, मिथ्या वचन नहीं बोलूंगा, ऐसी मैं प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। सुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मैं किसी प्रकार की कच्ची पक्की शराब, मादक द्रव्य या नशीली वस्तु का सेवन नहीं करूंगा, ऐसी प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ। साधु साधु साधु। इन पांचों प्रतिज्ञाओं का मैं हमेशा भली भांति पालन करूंगा, पालन करूंगा, पालन करूंगा। ये पांचों प्रतिज्ञाएं यानी पंचशील, ये किसी जाति, वर्ग या संप्रदाय की नहीं है। अपना कल्याण चाहने वाले हर एक इंसान के लिए ये ज्ञान का महासागर है। इसे सूझबूझ से अमल में लाएं। बुद्ध वंदना। इति पीसो भगवा अरहं
सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धायतीता च ये च बुद्धानागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुथु रतनं बुद्धसमं नत्थि तस्मात् सोत्थि भवन्तु ते यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकुत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं धम्मवन्दना स्वाक्षातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको ये हि पस्सिको ओपनेयुको पच्चत्तं वेदितव्यो विमुहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मायतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरम् धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुथु रतनं धम्मसमं नत्थि तस्मात् सोत्थि भवन्तु मे
पठांगिको अर्यपथो जनानं मुखप्रवेशा उजको वमग्गो धम्मो अयं संतिकरो पनीतो नियानिको तं पनमामि धम्मं। संघ वंदना। सुपटिपन्नो भगवत् दोस्तों, द मीनिंग ऑफ द बुद्ध वंदना, धम्म वंदना एंड संघ वंदना by Dr. Sachidanand Palekar. बुद्ध वंदना इतिपो भगवा आहर्त सम्य संबुद्धस्य. आहर्त जीवन मुक्त सम्यक संपूर्ण संबुद्ध जागृत विद्या व आचरणाने युक्त सुगंती ज्याने प्राप्त केली आहे. लोकांना जाणणारी सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांच्या स्वार्थी आणि आधार देणारा देव व मनुष्य यांचा गुरु असा भगवान बुद्ध आहे. अशा या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही. केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. ह्या सत्य उच्चारणे माझे जय मंगल हो. बुद्धाच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो. बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर त्याबद्दल तो बुद्ध मला भगवान मला क्षमा करो. ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेच बुद्धाची बरोबरी होणार नाही. त्या रत्नाने माझे कल्याण हो. ज्ञान प्राप्त झालेल्या ज्याने पूज्य बोधी वृक्षाखाली बसून महाराजा कामदेव यांच्या अफाट सेनेसह पराभव केला. अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धाचे प्राप्त करून घेतले तो जगाला सर्वश्रेष्ठ आहे. अशा बुद्धाला मी नमस्कार करतो. धम्म वंदना. भगवंताने ज्या धर्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व इथे डोळ्यासमोर पाहता येते, तो धर्म, जो धर्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही त्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो, असा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पाहत येतो. अशा या धर्माचे जन्मभर अनुसरण करण्याचे मी निर्धार करीत आहे. भूतकाळी असणाऱ्या, वर्तमानकाळी असणाऱ्या, प्रचलित असणाऱ्या व भविष्यकाळी चालू राहणाऱ्या या धम्मास मी सदैव वंदन करतो. मी दुसऱ्या कोणालाही शरण जाणार नाही. दुसऱ्या कोणाचाही आधार मी घेणार नाही. बुद्ध धर्मच माझा एकमेव आधार आहे. या सत्य उच्चारणाने माझे जय मंगल होतो. सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या या बुद्ध धर्माचा मी मस्तक नम्र करून वंदना करतो. धर्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो धर्म त्याबद्दल मला क्षमा करो. ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत त्यापैकी एकानेही बुद्धाच्या धर्माची बरोबरी केली जाणार नाही. ह्यामुळे माझे कल्याण हो. मी बुद्धाला धर्म असा एक सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणारा, अष्टांगिक युक्त तसेच लोकांना सुख देणारा त्या धर्माला मी नमस्कार करतो. डियर क्रीक इंटरनेशनल बिजनेस सॉल्यूशंस कहिए क्या मदद करूं? बंदा बिल्कुल तैयार. तो सावक संघो संघ वंदना.
उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गलो ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघा अनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं च त्रिविधुत्तमम् संघे यो खलितो दोषो संघो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुथु रतनं संघसमं नत्थि तस्मात् सोत्थि भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणे हि नेके हि समिद्धिपतो अनासवो तं पनमामि संघम् चैत्य वंदना वंदामि चेति संघ वंदना. संघ वंदना भगवंताच्या श्रावण संघ मार्गावर आरूढ आहे. भगवंताच्या श्रावक संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवंताच्या श्रावक संघ ध्यानाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंताच्या श्रावक संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा श्रावक संघ 4 प्रकारात विभागलेल्या 8 नवरत्नाच्या बनलेला आहे. हा संघ निमंत्रण देण्यास पात्र आहे, स्वागत करण्यास पात्र आहे, दान देण्यास पात्र आहे. तसेच तो जगातील सर्वश्रेष्ठ पुनर्जनास क्षेत्र असून त्याच्या लोकाला उत्तम साथी आहे. अशा या श्रावक संघाचे मी जीवनभर अनुसरण करतो. पूर्वी होऊन गेलेल्या, पुढे होणाऱ्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या श्रावक संघाला मी सदैव वंदन करतो. मला दुसरा कशाचाही आधार नाही. बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. तिन्ही प्रकारची श्रेष्ठ असलेल्या या संघाचा मी मस्तक वाकून प्रणाम करतो. संघासंबंधी जर माझ्या हातून काही दोष घडला असेल तर तो संघ मला त्याबद्दल क्षमा करो. ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहे त्यापैकी एकाच्याही नाही संघाची बरोबरी होणार नाही. त्यांच्यामुळे माझ्या कल्याण हो. संघ विशुद्ध, श्रेष्ठ दक्षिणा देण्यास योग्य, शांत इंद्रियाच्या
सर्व प्रकारच्या मलापासून अलिप्त, अनेक गुणाची युक्त तसाच निष्पाण आहे. या संघाला मी प्रणाम करतो. नमो बुद्धाय. सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा. बोधि वृक्ष वंदना. यस्य मूले निसिन्नो सब्बारी विजयं अकाल पत्तो सब्बयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधिं लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. पुष्प पूजा. वन गन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मे तेन लभामि मोक्षं. पुष्पं मिलायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. प्रदीप पूजा. घनसारपदीतेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम्. सुगंधि पूजा. सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामि तथागतं. धूप पूजा. गंध संभारयुक्तेन धूपेनाहं सुगंधिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातु गभ्भे लंकाय जम्बुदीपे तिदश पुरवरे नागलोके चतुपे. सब्बे बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे. सब्बेऽपि बुद्धं दश बलतनुजं बोधिचेत्यं नमामि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि. अद्धा इमाय पटिपत्या जाति जरामरणं परिमुञ्चिष्यामि. इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो
सतं समागमो होतु यावनिब्बानपत्त्या देवो वස්සतु कालेन सस्सम्पत्तिहेतु च प्रीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होतु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होतु सुखी सदा इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठतु सद्धम्मो लोको होतु सुखी सदा रत्नत्रय वंदना पूजा मुनिंद्राच्या श्रीपाद कमलाची पूजा मी ह्या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हाराने करतो. ह्या कुसुमाने मी बुद्धाला पूजितो. या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल. हे फूल जसे कोमसते तसे माझे शरीर विनाशाने जाईल. अंधाराच्या नाश करणाऱ्या दाट आणि चक्क प्रकाश देणाऱ्या या दिव्याची अज्ञानांधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक दीप बुद्धाची मी पूजा करतो. अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या या गंधाचे मी ज्याचे शरीर मुख सुगंधी आहे अशा तथागताची पूजा करतो. बुद्ध धर्म आणि संघ यांच्या लंका जंबूद्वीप सर्वलोक नागलोक ह्यामधील स्तूपामधून बुद्धाच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांचा मी प्रणाम करतो. सगळ्या 10 दिशातून जितकी बुद्धाची रूप आहेत तसेच बुद्धाच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत या सर्वांना मी नमस्कार करतो. ह्या ठिकाणी बसलेल्या चैत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना बुद्धी वृक्षाला मी वंदन करतो. मी सदैव बुद्धाची रूपे आहेत असंच मी मानतो. रत्नसूत्र नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च
उत्तरायण के समय कहा जाने वाला सूत्र आवाहन सूत्र। विपत्ति पटिबाहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब दुख विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितवृथमङ्गलम्। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमोक्षदम्। धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता परितश्रवणकालोऽयं भदन्ता परितश्रवणकालो अयं भदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये संता संत चित्ता तिसरन शरण यत्थ लोकंतरे वा भूमा भूमा च देवा गुण गण गहना गावटा सब कालं एते आयन्तु देवा वरकन कमये मेरुराजे वसन्तो संतो संतोष हेतुं मुनिवर वचनं सोतुमग्गं समग्गा सर्वेषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्हेहि कतं पुण्यं सर्व संपत्ति साधकं सर्वे तं अनुमोदित्वा समग्रा शासने रता प्रमादरहिता हन्तु आरक्षासु विशेषतो। शासनस्य च लोकस्य उद्धिर्भवतु सर्वदा शासनमपि च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा। सद्धिं हन्तु सुखी सर्वे परिवारे हि अत्तनो अनिगा सुमना हन्तु सह सर्वे हि यातिभिः। राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञितो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नखततो वा जनपद रोगतो वा असद्धम्मतो वा असंदिष्ठितो वा अस्सपुरीसतो वा चंडहत्थी अस्समिग गोन कुक्कुर अहिविच्छिका मणि सप्पदीपी अच्छतरच्छ सुकर महिषा यक्ष रक्ष सादिः नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा आरक्षं गह्णन्तु। एतेन सच्चवज्रेन सोत्थिते होतु सर्वदा
एतेन सच्चवज्रेन सर्वरोगो विनश्यतु एतेन सच्चवज्रेन सर्वे भया विनश्यतु एतेन सच्चवज्रेन होतु ते जय मंगलम्। शादी ब्याह के समय विशेष रूप से कही जाने वाली जय मंगल अट्ठ गाथाएं। जय मंगल अट्ठ गाथा। बाहु सहस्रमभिन जय मंगल अष्टगाथा। मितसावुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं दानादिधम्म विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियुज्जित सब्बरत्तिं घोरं पनालवकमखमतद्धयखं खन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरिं गजवरं अतिमत्तभूतं दावग्चक्रमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि उक्षितखड्गमतिहतसुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इद्धिभिसङ्खतमनोजित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वानकट्ठमुदरं इव गभीनीया चिञ्चाय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सच्चं विहाय मतिसज्जकवादकेतुं वादाभिरोपितमनम् अत्यन्धभूतं पञ्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्द भुजगं विबुधमहिद्धिं पुत्तेन थेरभुजगेन दमापयन्तो इद्धूपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुग्गाह दिष्टिभुजगेन सुदट्ठहत्थं ब्रह्मं विशुद्धिजुतिमिद्दिबकाभिधानं
ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्ध जयमङ्गल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वाननेकविधानि चुपद्दवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपञ्ञा साधु साधु साधु। हर एक मंगलमय अवसर पर कहा जाने वाला महामंगल सूत्र एवं में सुतं सब सुख गाथा सभ्य सता सुखी होतु सभ्य होतु मी खेबिनो सभ्य भद्राणी पतस्तु का कंतु दुःख मागमा यानी द भूतानी समागतानी भूतानी या यानी अंत लिखे सभ्य भूता सुनत सुमना भवतु अतोत चक्कसतु संतु भासित तत्ताई भूता निसामेत सभ्ये मेत कर्णुमी मासुंगी पयाज दिवा च रचतो हरनित ए बली तमात ये रखम अंपमत्ता सारे प्राणी सुखी होत सर्वांचे कल्याण हो सर्वांना हिताचा मार्ग सापडो कुणालाही दुःख न हो जी भूते मूर्तात्मे पृथ्वीवरून किंवा अंतरिक्षातून येथे जन्मली आहेत ती सर्व भूते समाधानी होत आणि लक्ष देऊन बोलणे ऐकूत म्हणून सर्व भूतांनो ऐका मानवी प्रजेवर प्रेम करा जे तुमच्या हिताकरता अहोरात्र आपली बळी देतात त्यांच्या जागृतपणे रक्षण करा धम्म पालन गाता सब पापस्य अक्रम कुशलच उपसंपदा सचित पर्योधपनम एत बुद्धांग शासनम धम्मचरे सुचरित न दुःखरीत चरे धम्मचारी सुख हेती अस्मि लोके परिंति च न लाप तापता धम्मधरो यावता बहु भाषिती योच अपमी सुखात धम्म कायम अपस्ति चवे धम्मधरो होती यो धम्म न पजमती धम्म पालन गाता कोणतेही पाप न करणे कुशल कर्माचे संपादन करणे स्वचित्ताचे परिशुद्ध करणे हे बुद्धाचे अनुशासन होय चांगल्या प्रकारे धम्म आचरण करणे दुर्वत्ताचे आचरण करू नवे अशा प्रकारचे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो पुष्कळ बोलण्यात धर्मधर होत नाही जो थोडे शिकून धर्माचे प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धर्माची हेळसाळ करीत नाही तोच धर्मधर होतो मित्रांनो डॉक्टर राहुल बोधी अत्यंत हुशार माणूस आणि कर्मयोग त्यांच्या या वंदनेतून आणि डॉक्टर सच्चिदानंद पुलेकर यांच्या भावनेतून आज मी आपला हार्दिक स्वागत करतो मित्रांनो या आपण या वंदनेला स्वीकार करूया एकं समयं भगवान् सावध्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे अथ कोऽन्यतरा देवता अभिक्कन्ताय रत्या अभिक्कन्तवन्ना केवलकप्पं जेतवनं ओभास्यत्वा
येन उपसङ्कमित्वा भगवन्तम् अभिवादयित्वा एकमन्तम् अट्ठासि एकमन्तम् ठिताखो सा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयन् आकङ्कमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवना च बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च पुब्बे च कतपुण्यता अत्तसम्मापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहुसचं च सिप्पं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुपट्ठानं पुत्रदारस्य सङ्गहो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च यातकानं च सङ्गहो अनवज्जानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापा मज्जपान च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तुष्टि च कथंयुता कालेन धम्मसवनं एतं मङ्गलमुत्तमम् खन्ति च सोवचस्सता समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च अर्ये सच्चानदर्शनं निब्बानसच्चिकिर्या च एतं मङ्गलमुत्तमम् फुट्ठस्य लोकधम्मे हि चित्तं यस्य न कम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कत्वान सब्बद्धमपराजिता सब्बद्धसोत्थिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम् एतेन सच्चवज्जेन सोत्थिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् करणीय मित्रसूत्रम् करणीयमत्थ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच्च सक्वोजो च सुजो च सुवचो च समुदो अनतिमानि संतोष मी जगनी रमीचं ऍप डाउनलोड केलं and I started सको च सुभरो च अपकिचो च सल्लहुक उत्ति संतीन्द्रियो च निपगो च अपगब्बो कुलेषु अननुगिद्धो
न च खुद्धं समाचरे किंचि येन विඤ्यो परे उपवदेयुं सुखिनो वाक्यमिनो हन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता एके चिपान भूतत्ते तसावाथा वरावा अनवशेषा दीघावा ये महन्तावा मज्जिमारस्सका अनुकथूला दिट्ठा वा एव अदिट्ठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता न परो परं निकुब्बेत नातिमय्येत कत्तचिनं कञ्चे व्यारोसना पटिगसंज्ञा नायमय्यस्य दुःखमिच्छय्य माता यथा नियं पुत्तं